मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावं. राज्य निवडणूक आयोगाची धक्कादायक माहिती. यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेनं मागितला वेळ. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले 43 जण महायुतीत. 26 पराभूत भाजपत, 13 अजितदादांकडे तर 7 जणांच्या हाती धनुष्यबाण. सर्वाधिक 19 उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे. लाडकी बहीण योजनेवरून शिंदे फडणवीसांमध्ये श्रेयवादाची चर्चा. देवाभाऊ आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. तर योजना सुरू केल्याचा अभिमान असल्याचं शिंदेंचंही वक्तव्य. सध्याची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होतंय. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची खंत. तरुणाईकडे बदल घडवण्याची क्षमता असल्याचंही मत. सोलापूरच्या अनगर येथील उज्ज्वला थिटेंच्या अपिलावर आज पुन्हा सुनावणी. दोन्ही बाजूंचा होणार युक्तिवाद. अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर दाखल केली होती याचिका. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींच्या हरकतींनंतर साधू महंतही साधू ग्रामच्या जागेवर ठाम. साधू तपोवनातच राहणार, महंत सुधीरदास यांची भूमिका. राज्यातील 1800 भजन मंडळांना 4.5 कोटी मंजूर. दरमहा प्रत्येकी 25,000चं अनुदान मिळणार. हार्मोनियम, मृदुंग, पखवाज, वीणेसाठी निधी वापरता येणार. आता पर्सनल आणि कार लोन स्वस्त होण्याची शक्यता. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये वर्षाअखेरीस कपात होणार. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत. स्मृती पलाशचं लग्न पुढे ढकलल्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा. पलाशचे मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीसोबत कथित चॅट व्हायरल. याच कारणावरून लग्न पुढे ढकललं का? नेटकऱ्यांमध्ये चर्चा. अभिनेत्री सेलिना जेटलीनं दाखल केला ऑस्ट्रियातल्या नवऱ्यावर घरगुती हिंसाचाराचा खटला. महिन्याला 10 लाख रुपयांची पोटगी आणि 50 कोटींची भरपाई. आयसीसी T20 वर्ल्ड कप 10 वर्षांनी भारतात. 15 फेब्रुवारीला भारत-पाक भिडणार. कोलंबोत रंगणार हाय व्होल्टेज लढाई. मुंबईत रोहित शर्माच्या उपस्थितीत वेळापत्रकाची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.